शेतकरी बंधूंनो नमस्कार. नारळ हे कोकणातलं मुख्य पीक मानलं जातं. मात्र हेच पीक आपल्या महाराष्ट्राच्या उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील आता घेता येऊ शकतो. याच्या ज्या प्रचलित व्हरायटी आहेत त्याचं उत्पादन आता शेतकऱ्यांनी सुरू केलेलं आहे. सध्या माझ्याबरोबर आहे विवेक रोपवाटिकेचे भोर बंधू माझ्या बरोबर आहेत. दादा, मी तुमचं महाराष्ट्र ऑनलाईन मध्ये मी तुमचं पहिल्यांदा स्वागत करतो. अनेक लाखो झाडं आपल्याला याच्या मागचे रोप आपल्याला नारळाचे पाहायला मिळत आहेत. नक्की काय प्राथमिक माहिती द्याल पहिल्यांदा प्रेक्षकांना? ही जी रोपवाटिका आहे आम्ही एक भारत सरकार कोकणट डेव्हलपमेंट बोर्डच्या माध्यमातून इथं सुरू केलेली आहे. आणि याचा मूलभूत उद्देश शासनाचा असा आहे की एक कमी दरामध्ये आणि मिनिमम रेटमध्ये शेतकऱ्यांना रोपं उपलब्ध व्हावीत या हेतूने शासनाने ही रोपवाटिका आम्हाला दिलेली आहे. आणि त्याच्यामध्ये आता आम्ही प्रामुख्याने 2 जाती इथं घेतलेल्या आहेत नर्सरीमध्ये. तर त्याच्यातली पहिली जात आहे COD म्हणजे चौघाट ऑरेंज डार्क. ही एक शहाळ्याची बुटकी व्हरायटी आहे आणि तिच्यामध्ये 500 मिली अर्धा लिटरपेक्षा जास्त पाणी तिच्यामध्ये आहे आणि खालून आहे म्हणजे बुटक्या असल्यामुळे खालूनच नारळ तिला लागतात आणि एकदम ऑरेंज कलरची झाडं आहे. दिसायला पण खूप छान आहे आणि पाणी पण भरपूर आहे. आणि ही म्हणजे शासनाने शिफारस केलेली जाते म्हणजे की आपल्या वातावरणाला किंवा त्याच्यामध्ये जास्तीत जास्त पाणी कसं म्हणजे पण आहे आणि आपल्याकडं योग्य पण जात आहे ती की जेणेकरून आपल्याला पाण्यासाठी एकदम आपण जे म्हणतो सर्व उत्कृष्ट जात चौघाट ऑरेंज डार्क आहे. आणि दुसरी जी जात आहे ती खोबऱ्यासाठीची ती टॉलमध्ये जरी असली तरी टॉलमध्ये आहे आणि परंतु खोबऱ्यासाठी म्हणजे आपल्या वातावरणाला सूट होणारी आणि त्याच्यामध्ये अतिशय जाड मध्ये खोबरं नाही, खूप जाड खोबरं असतं आणि नारळ फळांची संख्या पण 300 पर्यंत त्या झाडाला सहज येते. अशी ही एक आपल्या खोबऱ्यासाठीचा जो वाण आहे बानवली हा आपल्या वातावरणाला आपल्या भागामध्ये सूट होणारा एक सर्वश्रेष्ठ वाण म्हणून शासनाने या 2 जाती आपल्याकडे शिफारस केलेली आहे. आणि याची जे मदर आहेत तर ते आपल्याला जे शासनाचे शिफारसीचे जे पॉईंट आहेत तिथून आपल्याला हे बियाणं उपलब्ध. तुम्ही ही मला माहिती दिली, हे तुम्ही जर कोणी शेतकरी आला त्याला थेट विक्री करू शकता? हो, डायरेक्ट विक्री करू शकतो. हे रोप तुम्ही विकू शकता? हो. जर क्वांटिटी जास्त असेल तर आपण गाडी करून तिथे पाठवू देखील पाठवू शकतो. हो. प्रेक्षक या ठिकाणी आपण जर पाहिलं तर ऑरेंज डार्क आणि पाणवली नावाच्या 2 व्हरायटी आहे आणि याची लाखो रोपं आपल्या मागे या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. त्यामुळे ते एक सुवर्ण संधी ही सगळ्या आपल्या शेतकऱ्यांना आहे. पुन्हा एकदा मी भोरदादांकडे येतो. दादा, आपलं नक्की याचं काम नक्की रोजचं कसं चालतं आणि किती रुपयाला हे एक रोप आहे? आम्ही याचं म्हणजे प्रथमतः मी माझं नाव तुम्हाला ओळख करून देतो. मी रवींद्र भाऊसाहेब बोर आणि प्रॉपर आंबी खालसा हे जे गाव आहे इथलं आम्ही रहिवासी आहोत. आणि याचं आता याचं लोकांना कमी दरामध्ये उपलब्ध व्हावीत म्हणून आम्ही ही जी रोपं आहे ही शेतामध्ये आता तयार केलेली आणि ही डायरेक्ट काढून आहे ना शेतामध्ये लावण्यासाठी आम्ही शेतकऱ्यांना देत असतो. आणि याची जी एक जागेवरची किंमत आहे 150 रुपयाला आम्ही या दोन्ही जातीची रोपं 150 रुपयांनी देतो. एक रोपाला हो 150 रुपये किंमत साधारण रोप त्याचा दर आहे असं. दादा, मला एक सांगा, आता हे सगळं सुरू असताना आपला पत्ता मला एकदा सांगा आणि मोबाईल नंबर देखील. रवींद्र भाऊसाहेब बोर, मुक्काम आंबी खालसा, पोस्ट गारगाव, तालुका संगमनेर. मोबाईल नंबर आहे 99 60 47 27 29 आणि दुसरा एक मोबाईल नंबर आहे 87 66 88 69 02. नारळ पीक घ्यावं ही नारळ पीक शेतकऱ्यांना घेता यावं आणि त्यासाठी रोपं तयार करण्यात यावी ही संकल्पना तुमच्या मनात कशी आली? नारळ का मग तुम्ही दुसरी पण तुमच्याकडे रोप आहेत असं समजलं, पण नारळावरतीच का जास्त फोकस केला तुम्ही? आमच्याकडं कोकणट डेव्हलपमेंट बोर्डचे जे साहेब आहेत आगलावे साहेबांच्या माध्यमातून याची सुरुवात झाली. आगलावे साहेब इथं आले होते आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की आपल्याला ह्या भागामध्ये एक मिनिमम रेटमध्ये शेतकऱ्यांना रोपं उपलब्ध करता ते करून द्यायची आहेत आणि खूप लांब जाणं येणं होणार नाही. त्या उद्देशाने शासनाने ह्या आमच्या जवळच्या शेतकऱ्यांसाठी ही रोपवाटिका इथं स्थापन केलेली आहे. याचं आम्हाला भारत सरकारचं लायसन पण आम्हाला मिळालेलं आहे. बानवलीचं रोप आपण किती रुपयाला विकतो? 150 रुपये. आणि ऑरेंज त्याचं पण 150 रुपये.
शेतकरी मित्रांनो, आंध्र प्रदेशवरून कोणतरी बाबा लोक येतात आणि 500-1000 रुपयाला नारळाची रोपं आपल्याला विकतात. त्यासाठी आपण देखील सावध राहिले पाहिजे. त्याला नारळ येतात की नाही हे मला पण माहिती नाही, मात्र आपण सगळ्यांनी सावध राहिले पाहिजे. आणि आपल्या महाराष्ट्रातील एक मराठी माणूस जो आहे, ज्यांची विवेक रोपवाटिका आहे आणि रवींद्र भोर त्यांचं नाव आहे, आणि त्यांच्याकडे 150-150 रुपयात ही सगळी रोपं आहे. आणि त्यांचं बाल अवस्था जर ह्या रोपांची आपण जर पाहिली तर आत्ताच त्याला नारळ येतील काय अशी शंका आम्हाला येऊ लागलेली आहे. आमची टीम ज्यावेळेस आली तर खूप मोठं हे या ठिकाणचं वातावरण आम्हाला पाहायला मिळतंय. त्यांच्याकडे आपण जर पाहिलं तर अनेक डाळिंबाची देखील रोपं आहेत, सीताफळीची आहेत, आणि त्यांचा लिंबाची देखील रोपं आहेत, आंबा आहे, विविध जातींची रोपं त्यांच्याकडे मिळतात. आणि त्यांचा मोबाईल नंबर पाहिलं तर 9960 47 27 29 आणि 87 66 88 69 02 असा त्यांचा मोबाईल नंबर आहे. आपल्या स्क्रीनवर देखील ते मोबाईल नंबर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. लगेच आपली बुकिंग करा. या ठिकाणी येऊन तुम्ही प्रत्यक्ष भेट देखील देऊ शकता. त्यांचा पत्ता आहे मुक्काम आंबिखालचा, पोस्ट घारगाव, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर असा त्यांचा पत्ता आहे. आपण कधी पण येऊ शकता आणि ह्या रोपांची बुकिंग करू शकता. आपण पुन्हा एकदा दादांकडे जाऊया. दादा, सगळे प्रेक्षक बघतायत, आपले सगळे शेतकरी वर्ग आहे, काय शेतकऱ्यांना सल्ला द्याल, काय संदेश द्याल? नाही, आपल्याकडे आता तसं जर बांधावरच्या किंवा शेतामध्ये सुद्धा जर लागवडीसाठी जर आपण नारळाची गरज जर पाहिली तर शाळाचा नारळ आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर मागणी आहे आपल्याकडं. आणि आज त्या सगळा जो नारळ येतो हा केरळ, कर्नाटक इकडून बाहेरून सगळा नारळ खूप लांबून येत असतो. त्याच्यामुळे इथंच जर आपल्याकडे नारळ तयार झाला आणि उपलब्ध झाला तर निश्चित म्हणजे आपल्याला जास्त नफा, कारण जाग्यावरून आपल्याला इथं नारळ उपलब्ध होणार आहे ग्राहकांसाठी. आणि मग विक्री म्हणजे चांगल्या याच्यामध्ये आपल्याला त्याच्यात उत्पन्न मिळू शकतं. कारण लांबून आणायला ट्रान्सपोर्टिंगचा जो खर्च आहे तर खूप खर्च येतो. 40,000 रुपये भाडं लागतं गाडीला. आज जर इथं जागा उपलब्ध झाला तर तो भाड्याचा जो खर्च आहे हा वाचेल आणि निश्चित शेतकऱ्यांना जास्त 2 पैसे याच्यातून निश्चित मिळतील असं मला तरी वाटतं. शेतकरी बंधूंनो, महाराष्ट्र शासनाच्या अनेक स्कीम आहेत ज्यावरती बांधावरती लागवडीसाठी देखील फळझाडांची निवड केली जाते आणि त्याच्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडून त्यासाठी अनुदान देखील आहे. ती रोपं देखील आपण या ठिकाणावरून खरेदी करू शकतो. का तर महाराष्ट्र शासनाचा मान्यता प्राप्त ही विवेक रोपवाटिका आहे आणि त्याचं बिल जे आहे ते तुम्हाला कृषी विभागाकडे द्यावं लागतं आणि त्याची देखील खरेदी आपण या ठिकाणावरून करू शकतो. दादा, तुम्ही खूप सारी माहिती आम्हाला दिली, त्याबद्दल आपल्या महाराष्ट्र ऑनलाईन कडून तुमचे मी आभार मानतो व तुमच्या पुढील वाटचालीस आम्ही शुभेच्छा देखील देतो. कॅमेऱ्यावरती आहेत गौरव डोंगरे आणि मी आहे आदेश वाघळे, महाराष्ट्र ऑनलाईन, अहमदनगर. निपक्ष, रोखठोक तसेच सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक ह्या रोखठोक बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आपल्या MH ऑनलाईनला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.